नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ज्यांनी कार सेवकांवर गोळीबार केला त्यांनाच पद्मविभूषण दिल्यामुळे आमचा आक्षेप असून देशातील दोन हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पद्मविभूषणासाठी विचार का केला नाही असा सवालच संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. राजकीय दृष्टिकोन ठेवून मुलायम सिंग यांचा गौरव करता मग वीर सावरकरांचा गौरव कधी करणार असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मुलायम सिंग यादवांचा गौरव आपण करता राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून मग वीर सावरकरांना भारतरत्न कधी देणार? तुम्हाला कोणी अडवलं? बाळासाहेब ठाकरे यांना कोणतेही पदवी द्या अशी आम्ही कधीच मागणी केली नाही, त्यांना गरज नाही. मग तुम्ही विचार का केला? मग विचार का केला नाही? किंवा मुलायम सिंग यादव यांच्या नातेवाईकांनीही मागणी केली नव्हती किंवा त्यांच्या पक्षानं मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण द्या, तरी तुम्ही त्यांना दिलं. मात्र तुम्हाला त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला. इथे नुसते तैलचित्र लावून बाळासाहेब ठाकरे आमचेच, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार अशा पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान सध्याचं सरकार करतंय का? आगामी विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित एकत्रित लढले तर 150 जागा येतील आणि आम्ही मविया सोबत लढलो तर 200 जागा आरामात जिंकू. त्यामुळे आता दोन्ही काँग्रेसनं ठरवायचं चौघांनी एकत्र यायचं की भांडत बसायचं असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत. तसंच आम्ही महाविकास आघाडीसोबत जायचं की काँग्रेस राष्ट्रवादीनं आमच्यासोबत यायचं हे ठरवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची असल्याचं देखील ते म्हटले. ते मला वाटतं उद्धव ठाकरेंनीच स्वतःकडे घेतलेलं आहे की आम्ही मावाकडे जायचं की काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही जी युती केली आहे त्याच्यामध्ये यायचं. ते मला वाटतं असं उद्धव ठाकरेच त्या ठिकाणी ठरवणार आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. चौघजण एकत्र आलो तर आम्ही 200 क्रॉस करतो. आम्ही दोघं लढलो, म्हणजे शिवसेना आणि वंचित आघाडी लढली तरी आम्ही 150 क्रॉस करतो. त्याच्यामुळे फायदा हा आहे की चौघे लढले, फायदा आहे. राजकीय पक्ष म्हटलं की ते निवडणुका लढवणारच. त्या लढवल्यानंतर नुकसान होतं की फायदा होतो, याचं जर करायचं असेल तर मग तुम्ही युतीला बसलं पाहिजे. तुम्ही युतीला आजही बसायला तयार नाही आहात. म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे प्रयत्न चालले आहेत त्याला सर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रतिसाद आहे की नाही हे मला अजून असं उद्धव ठाकरेंकडून कळालेलं नाही आहे. त्याच्यामुळे असं मी असं धरून चालतो आहे की त्यांच्या प्रयत्नाला यश यावं आणि सगळे एकत्र मिळून लढावे. यावरच अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही मविया सोबत लढलो तर 200 जागा आरामात जिंकू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसनं राष्ट्रवादीनं ठरवायचंय की चौघांनी एकत्र यायचं की भांडत बसायचं. त्यांनी एक प्रकारे तुम्हाला साथच दिली आहे. आपली प्रतिक्रिया? जी प्रकाश आंबेडकर साहेबांची युती शिवसेनेसोबत आहे ती मुंबई महापालिकेपर्यंत असा आतापर्यंतचा आमचा आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसंदर्भात कुठला प्रस्ताव दिला नाही असं पवार साहेब आज कोल्हापूरमध्ये वार्ताहरांशी बोलताना बोलले. आता बाळासाहेब आता म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब आता असे म्हणाले की महाविकास आघाडी सोबत जर आम्ही आलो म्हणजे चारही पक्ष एकत्र आले तर 200 सीटा आम्ही निवडून येऊ आणि फक्त शिवसेनेसोबत आम्ही जर गेलो तर 150 येऊ. म्हणजे महाविकास आम्हाला जोडून फक्त 50 सीटांचाच त्यांना फायदा होणार असं त्यांचं सरासरी म्हणणं आलं. परंतु आजचं जर गणित बघितलं तर फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर पाहिली तर आम्ही 100 आत्ताच आहोत ना. आणि हे पण 2019च्या वर्स्ट पोझिशन मध्ये जेव्हा
मोदी सरकार केंद्रामध्ये होतं आणि राज्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, त्या काळात ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळपास 100च्या आसपास पोहोचली. म्हणजे आता चौघांनी मिळून फक्त 50चाच त्यांना फायदा होणार आणि ते दोघे मिळून 150 पर्यंत जाणार. हे थोडंसं गणित मला वाटतं रिकॅल्क्युलेशन करण्याची बाळासाहेबांना आवश्यकता असं मला त्या ठिकाणी वाटतं. परंतु आता लोकसभेच्या संदर्भातला, विधानसभेच्या संदर्भातला अधिकृत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या संदर्भातला प्राप्त झाला नाही असं सकाळी पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. बरं महेशजी, तुम्ही ही समीकरणं सांगताय, मात्र आंबेडकर स्वतः साथ देत आहेत, त्यामुळे पक्षाची भूमिका काय असेल? नाही, आंबेडकर साहेब साथ देत आहेत ही टीव्ही चॅनलवर आज बोलणं झालं. परंतु जेव्हा महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते, मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सर्व शिवसेनेचे असतील, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे आणि स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब असतील, आणि विधानसभा निहाय जेव्हा चर्चा होईल, लोकसभा सीट निहाय जेव्हा चर्चा होईल, तेव्हा त्याच्यातनं खरं चित्र समजून येईल. बरं महेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. शिवसेनेला नागपूरमधील स्वतःच्या हक्काचं शिवसेना भवन सुद्धा वाचवता आलेलं नाहीये. वर्षभराचं भाडं आणि वीज बिल थकवल्यानं नागपुरातील गणेश पेठ इथलं सेनेचं कार्यालय मालकानं रिकामं करून घेतलंय. ही नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची नाचक्की मानली जाते. ठाकरे गटाचे नेते दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेचं नागपुरातील कार्यालय देखील वाचवता आलेलं नाहीये. वर्षभरापासून कार्यालयाचं भाडं न दिल्यानं मालकानं आपली जागा ताब्यात घेतली आहे. तर नागपूरमधील गणेश पेठ इथलं सेनेचं कार्यालय आता निकामी करण्यात आलेलं आहे. मालकानं भवनाची जागा निकामी करून घेतलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नाचक्की झाली असं बोललं जात आहे. कारण शिवसेनेला नागपूरमधील स्वतःच्या हक्काचं शिवसेना भवन सुद्धा वाचवता आलेलं नाहीये. वळूयात पुढच्या बातमीकडे. बीबीसीच्या वादग्रस्त डॉक्युमेंटरीवरून देशभरात सध्या वाद सुरू आहे. त्यातच आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ही वादग्रस्त डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे. त्यावरून आशिष शेलार यांनी इशारा दिलेला आहे. या स्क्रीनिंगवर तातडीनं बंदी घालावी, अन्यथा आम्ही आमची भूमिका घेऊ, असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय. आशिष शेलार यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात. बीबीसीच्या बोगस डॉक्युमेंटरीचा शो करून मुंबई आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बिघडू पाहते. पोलिसांनी तातडीनं त्यावर बंदी घालावी, अन्यथा आम्ही आमची भूमिका घेऊ. TISनं हे असले धंदे बंद करावेत, असं ट्विट करत आशिष शेलार यांनी इशारा दिलाय. सरकारच्या एका खात्याने कारवाई सुद्धा केल्यानंतर त्या टीसमध्ये त्याचा शो वगैरे चालत असेल तर हा प्रयत्न जो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या संस्थेने केलाय किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलाय, संघटनेने केलाय, त्यात विशिष्ट धर्मीय संघटनेची लोक आहेत अशी आमची माहिती आहे. हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्याचं कारण बनू शकतो अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे. आणि म्हणून आम्ही पोलिसांना अवगत केलं की याच्यावर वेळीच कारवाई करा. हिंगोलीतील शासकीय पॉलिटेक्निकच्या प्राचार्याला मारहाण प्रकरणी अखेर आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शासकीय कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी आमदार बांगर यांच्यासह पॉलिटेक्निकमधील 3 ते 4 महिला प्राध्यापिका, पुरुष प्राध्यापकासह बांगर यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संतोषजी बांगर कॉलेजला आले होते आणि आमचाही डिसेंबरपासूनचा त्रास आम्हाला प्राचार्यांचा सुरू होता. मागील 2 वर्षांपासून प्राचार्यांचा अन्याय आमच्यावर होतच आहे. तरीही आम्ही सहन करत होतो. परंतु आमची सहनशक्ती संपल्यामुळे आम्ही बांगर साहेबांना आपल्या मोठ्या भावाप्रमाणे आम्ही आमचे निवेदन दिले आणि त्यांनी प्राचार्यांना विचारपूस केली आणि सरळ शब्दांमध्ये त्यांनी विचारपूस केली, दालदपट केली प्राचार्यांना. परंतु प्राचार्यांचा परत उद्धटपणा सुरूच होता. त्यामुळे ही घटना घडली.
माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांना अटकेपासून दिलासा मिळालेला आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साई प्रसाद यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. अटक झाल्यास 1 लाखाच्या जामिनावर सुटका करण्याचे मुंबई सत्र न्यायालयानं निर्देश दिलेत. या प्रकरणातील अन्य 3 आरोपींना देखील कोर्टाकडून अंतरिम संरक्षण देण्यात आले. मात्र सर्व आरोपींना देशाबाहेर जाण्यास मनाई आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच कोर्टाच्या परवानगीनं त्यांना परदेशात जाण्याची मुभा देण्यात येणार आहे. आणि आता औरंगाबादमधून एक मोठी बातमी. ओबीसी मंत्रालयाकडून ओबीसींच्या घरांसाठी आता नवी योजना जारी करण्यात आलेली आहे. ओबीसी समाजातल्या गरिबांना घर बांधण्यासाठी ओबीसी मंत्रालय अनुदान देणार आहे. सावित्रीबाई फुले आवास योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून ओबीसींना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. ओबीसी मंत्रालयानं याबाबतची घोषणा केली आहे. ओबीसी मंत्रालयाचे मंत्री अतुल सावे यांनी ही घोषणा केली आहे. अनुसूचित जातीच्या मंडळींना रमाई योजनेच्या माध्यमातून घरं मिळतात. व्हीजीएनटीच्या लोकांना यशवंतराव चव्हाण या योजनेतून घरं मिळतात. त्याच पद्धतीने बरेच दिवसापासून ओबीसीची मंडळी आमच्या मागे होती की आम्हाला पण घरं मिळाली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ह्याच्यावर विचार करून प्रस्ताव तयार करतो आहोत की ज्या माध्यमातून ओबीसीच्या ह्यांना पण जसं 1,20,000 रुपये जसं रमाई आणि यशवंतराव चव्हाण म्हणजे व्हीजीएनटीच्या लोकांना घरं मिळतात तशी त्यांना मिळावी असा आमचा त्याच्यातला प्रयत्न आहे. आणि आता एक मोठी बातमी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिलंय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव देण्याची त्यांनी या पत्रातून मागणी केलेली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याला कमी भाव मिळत असल्यानं अडचण निर्माण होत असल्याच्या मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. निर्यात शुल्कावर भूमिका बदलण्याची या पत्रातून देशमुख यांनी मागणी केलेली आहे. आणि सध्या कापसाचे भाव हे अतिशय कमी झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून कापूस बाजारामध्ये आणला नाही आणि शेतकरी अतिशय चिंतेमध्ये आहे. त्याच्यामुळे मी केंद्र शासनाला विनंती केलेली आहे की यामध्ये मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी निर्यात झाल्या होत्या, पण यावर्षी जवळजवळ 13,000 कापसाच्या गाठी निर्यात कमी झाल्या. केंद्र शासनाने लवकरात लवकर निर्यात कापसाची झाली पाहिजे यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम त्या निमित्तानं केलं पाहिजे. तिकडे दौंड तालुक्यातील पारगाव हत्याकांडातील ज्या पुलावरून आरोपींनी मृतदेह फेकून दिले त्या पुलाची पाहणी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलेली आहे. दरम्यान पोलिसांकडून माहिती शास्त्रोक्त पद्धतीनं गोळा करण्यात येत असून पहिल्या आणि दुसऱ्या शवविच्छेदन अहवालाची छाननी करण्यात येणार आहे. आरोग्य खात्याकडून अहवालात ज्या काही त्रुटी आहेत त्यावर सविस्तर उत्तर घेण्यात येणार असून पुन्हा केलेल्या शवविच्छेदन अहवालावर डीन आणि आरोग्य विभाग निष्कर्ष काढत असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतनं या संदर्भात बातमी दाखवल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. च्या हद्दीत जी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलीस पुणे ग्रामीण पोलिसांकडून आणि तपासी अंमलदार SDPO यांच्याकडून सखोलतेने तपास करण्यात येत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने सगळी माहिती गोळा करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स पहिले आणि दुसरे यांची छाननी करण्यात येईल. त्याच्यानंतर आरोग्य खात्याकडून सविस्तर त्याच्यामध्ये ज्या काही क्युरीज आहेत त्याचे उत्तर घेण्यात येईल. मेडिको लिगल आणि फॉरेन्सिक सायन्सच्या टीमची मदत पुणे ग्रामीण SP यांनी घेतलेली आहे. सायबर फॉरेन्सिक आणि डिजिटल फॉरेन्सिक याचीसुद्धा मदत घेण्यात येणार आहे. एकंदरीत घटनाक्रम, त्यांच्या वेळा आणि त्याच्यानंतर त्याची सुसंगती, आरोपींची त्याच्यामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट, प्रत्येकाचा रोल याच्याबद्दलही बारकाईने छाननी करण्यात येणार आहे. राज्यातील बहुचर्चित धुळे शहरातील अवैध सावकार राजेंद्र बंब प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. आधी हा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती, मात्र आता अचानक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय. तपासाला गती मिळावी यासाठी हा गुन्हा वर्ग करण्यात आल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मात्र तपास वर्ग केल्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. राजेंद्र बंब यांच्याकडे 22 कोटी रुपयांचं घबाड जप्त करण्यात आलं असून जवळपास 3,000 FD सापडल्यात आणि या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजेंद्र बंब हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
पालघरच्या बोईसर पूर्वेला असलेल्या गावांमध्ये दगडखाणींचा व्यवसाय जोमात सुरू आहे. या दगडखाणींमध्ये केल्या जाणाऱ्या भूसुरुंग स्फोटांमुळे इथली घरं सध्या धोकादायक बनत चाललेली आहेत. सध्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम जिल्ह्यामध्ये युद्ध पातळीवर सुरू असून या महामार्गाचं काम सुरू झाल्यापासून या भागात भूसुरुंग स्फोटाचं प्रमाण वाढलंय. यामुळे इथल्या लोकांवर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आलेली आहे. मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाहीये असंच दिसतंय. आमचा जीव गेल्यावर प्रशासन आम्हाला मदत करणार आहे का, असा सवाल इथले ग्रामस्थ उपस्थित करतायत. बोईसरच्या पूर्वेस असलेल्या अनेक गावांमध्ये सध्या दगडखाणी सुरू असून या खाणींमध्ये बोर ब्लास्ट केले जातात आणि त्याचा मोठा फटका येथील रहिवाशांना बसलेला पाहायला मिळतोय. आपण बघू शकतो की मी सध्या पालघरमधील किराट या गावी आहे. हे जे गणेश पवार म्हणून आहेत यांना मागील वर्षीच घरकुल योजना जी आहे ती मंजूर झाली. त्यांना या योजनेमार्फत घरकुल देखील देण्यात आलं. मात्र अवघ्या एका वर्षातच या घरकुलाची दुरावस्था आपण जी आहे ती झालेली पाहतोय. सध्या या घराला अनेक तडे गेलेले आहेत. मोठमोठ्या भेगा ज्या आहेत त्या या घराच्या भिंतींना गेलेल्या आहेत. आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या दगडखाणी आहेत त्यामध्ये बोर ब्लास्ट केले जातात. त्याच पद्धतीने मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं जे काम सुरू आहे त्या ठिकाणी मोंटो कार्लो म्हणून ही जी कंपनी आहे या कंपनीला या महामार्गाचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात त्या कंपनीकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर बोर ब्लास्ट जे आहेत ते घडवले जात आहेत आणि त्याच्यामुळे मोठा फटका जो आहे तो येथील नागरिकांना बसलेला पाहायला मिळतो. अनेक घरांना अशा पद्धतीने तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे येथील नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे. झोपताना सुद्धा अक्षरशः जीव मुठीत घेऊन हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी झोपतात. कारण की जर बोर ब्लास्ट मध्ये जर एखादं घर पडलं तर मोठी दुर्घटना जी आहे ती सुद्धा घडू शकते. मात्र प्रत्यक्षात प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर. राजस्थानच्या भरतपूर इथे चार्टर्ड विमान कोसळलेलं आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. भरतपूरच्या पिंगोर रेल्वे स्टेशनजवळ भारतीय हवाई दलाचं हे विमान कोसळलंय. क्रॅशमध्ये विमानाचे काही भाग वेगळे झाले. तसंच कोसळल्यानंतर विमानानं पेट देखील घेतला. मिळालेल्या माहितीनुसार या फायटर जेटनं आग्र्याहून उड्डाण केलं होतं. भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलंय की एक चार्टर्ड एअरक्राफ्ट भरतपूर जवळ कोसळलेला आहे. पोलीस आणि प्रशासकीय टीम घटनास्थळी पोहोचली आहे. तर इकडे मध्य प्रदेशात देखील 2 विमानं कोसळली आहेत. मध्य प्रदेशात सुखोई 30 आणि मिराज 2000 बनावटीची विमानं कोसळलेली आहेत आणि देशात एकाच दिवशी 3 विमानांचा अपघात झालाय. मध्य प्रदेशातील या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. त्या ठिकाणी त्यांचा सराव सुरू होता. रायगडमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते. महाड MIDC मध्ये एका कंपनीला भीषण आग लागली होती. महाड MIDCतील प्रिव्ही स्पेशालिटी कंपनीच्या युनिट 2 मध्ये ही आग लागली होती आणि आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. भिलवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पंडाल बाहेर मोठ्या संख्येनं लोक जमले होते. मोदींनी देखील बाहेर जमलेल्या लोकांना हात दाखवून त्यांचं स्वागत स्वीकारलं. भिलवाडा इथे मोदींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तिकडची ही काही दृश्य. मोठ्या प्रमाणात नागरिक मोदींचं स्वागत करण्यासाठी इथे जमले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. आणि आता बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरात मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून करण्यात आलाय. करवीर तालुक्यातील दोनवडे इथे ही खळबळजनक घटना घडली. विजेचा शॉक लागल्याचा बनाव करण्यात आला होता आणि 2 मुली झाल्यानं पत्नीचा पतीकडून छळ सुरू होता. अश्विनी एकनाथ पाटील यांचा खून करण्यात आलाय. पती एकनाथ पाटील याला पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे. कोल्हापुरातली ही धक्कादायक घटना आपण पाहतोय. करवीर तालुक्यातील दोनवडे येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या हव्यासापोटी एका पत्नीचा खून केला असल्याचं पाहायला मिळतंय. विजेचा शॉक लागल्याचा या पतीनं बनाव केला होता आणि पत्नीचा खून केला होता. पतीला सध्या कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेली आहे.
2 मुली झाल्यानं पतीकडून छळ देखील सुरू होता. कोल्हापूरच्या करवीर नगरमधली ही धक्कादायक घटना. विजेचा शॉक लागल्याचा या पतीनं बनाव केला आणि पत्नीचा खून केला. मुलाच्या हव्यासापोटी या पतीनं आपल्या पत्नीचा खून केला असल्याचं पाहायला मिळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि धक्कादायक बातमी खरं तर आपण पाहतोय. कोल्हापुरातली ही धक्कादायक बातमी. मुलाच्या हव्यासापोटी आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम सुरू आहे. पहिल्या 2 दिवसात पठाणनं भारतात 100 कोटींचा टप्पा पार केलाय, तर जगभरात 200 कोटींची कमाई केलेली आहे. पाहूयात. पठाणची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई. दुसऱ्याच दिवशी शाहरुख खानच्या पठाणनं 100 कोटींचा आकडा केला पार. 26 जानेवारीला पठाणनं 70 कोटींपेक्षा जास्त गल्ला केलाय, तर पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई केली. जगभरात पठाणनं 200 कोटींची कमाई केली आहे. शाहरुखची जादू अजूनही कायम असल्याचं हे आकडे सांगतात. पहिल्या दिवशी काय 50 कोटी, मग 100 कोटी आणि आता प्रत्येक शो बरोबर त्याचे जे आकडे वाढतायत ना, त्याच्यातून एक निष्कर्ष असा निघतो की शाहरुख खान बद्दलचं त्याच्या फॅनला आणि चित्रपट रसिकांना असलेलं आकर्षण. या गाण्याला ना मिलिनियम्स असे व्ह्यूज मिळाले, लाईक्स मिळाल्या, गाणं मोठ्या प्रमाणावर पाहिलं गेलं आणि नंतर असं झालं की मोठ्या पडद्यावर हे गाणं आपण कधी पाहतो असं एक आकर्षण निर्माण झालं. पहिल्या फ्रेमपासून क्लायमॅक्स पॅन टू मच ॲक्शन असणारा हा सिनेमा जरासुद्धा रसिकांना विचार करायला वेळ देत नाही, त्यामुळे तो पथ्यावर पडला. आणि जी कॉन्ट्रोवर्सी सिनेमाच्या बाबतीत एक आकर्षण ठरली, ती चित्रपटाला कुठेतरी तारक ठरली असं दिसते. शाहरुख जॉनची स्टार पॉवर, दीपिकाचं ग्लॅमर आणि ॲक्शनचा तडका, त्यामुळे फॅन्स फिल्म बघायला गर्दी करतात. वीकेंडमध्ये पठाण आता 300 कोटींचा आकडा गाठणार का, याची उत्सुकता फॅन्सना नक्कीच असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.